राम राम मंडळी, राम राम. त्यामुळे ते तसं होत नाहीये. ते फक्त मला रामरक्षेवर बोलू काही. नाही तर मग मी थोड्या वेळाने त्याने परत फोन करते. मंडळी हजर झाली की आणि समजा जरी ते मग झालं सुरू असेल करतो. 24 तासांनी कट, मला मकरंदने सूचना केली होती की रामाची मूर्ती किंवा आपण पेमेंट करू शकतो. रामाची मूर्ती किंवा असं काहीतरी पाठी बॅकग्राऊंडला ठेव, पण तसे माझ्याकडे आता व्यवस्था नाही आहे. पण आपल्या मनात राम आहे, त्यामुळे तेवढं जरा चालवून घ्या क्लिअरिंगला जातच नाही. ही विनंती. प्रयत्न करणार आहे मी रामरक्षेवर बोलण्याचा. ठीक आहे. हो, सांग मला काय सांगतो. आवाज येतोय ना व्यवस्थित? पण थोड्या वेळाने. पण डेबिट क्रेडिटचा काय मेसेज आला तर सांग. ठीक. निघाली का पण? आवाज व्यवस्थित येतोय ना? हो, परमिशन घ्यायला. मी रामरक्षावर बोलतो. त्यानंतर माझ्याकडे अजूनही त्यांच्या कीर्तनाचं क्लिप आलेलं नाही आहे. कदाचित ते लाईव्ह करणार असतील तर माहीत नाही. ते आले की ते कीर्तन लावू आपण. सांगणं सगळं कठीण आहे पण म्हणजे आणि राम जन्म झाला की रामनामाचा सगळे लावूया एकदम आणि करू गजर. श्रीराम जय राम जय जय रामचा गजर करू. एक 5 मिनटं करू आणि नंतर मग आमच्या 2 भगिनी पाळणे म्हणणार आहेत, त्यांना संधी देऊया. आणि घरीच सुंठवडा केला असेल तो खायचा यावर्षी. पुढल्या वर्षी परत गरजेचं बरंचसं उत्सव होईल, ही त्याचीच इच्छा. मंडळी, मी आत्ता इथे ठाण्यात घरी बसलो आहे. तरी पण मनाने यावर्षी जरी त्या देवळात उत्सव नसला तरी त्या मांडवातच साधारण रामनवमीच्या त्या दिवसात मी मनाने तिकडेच असतो. म्हणजे त्या देवळात असतो. रात्री भजनात नाचत असतो, कुठे भजन सांगत असतो. रामजन्माच्या दिवशी कीर्तनकाराच्या समोर त्या पेटीच्या चबुतऱ्याला नाक लावून बसलेला असतो. ही कीर्तनं ऐकण्यात आमच्या इतकी वर्ष गेली. अर्थात मी कीर्तनकार नाही आहे, त्यामुळे मी रामरक्षा हा जो आपण एक गेले 8-10 दिवस चालू केली आहे, ती रामरक्षा म्हणजे काय आहे, त्याचा अर्थ काय आहे. म्हणजे शब्दशः अर्थाची पुस्तकं मिळतात बाहेर, पण मोठमोठ्या विद्वानांनी त्याचे काय अर्थ लावलेला आहे. अर्थात हे सगळं माझं काही नाही आहे, मी वाचलेलं आहे. किंवा चिपळूणला माझा धनंजय चितळे म्हणून पोताणे आहे, तो यातला फार मोठा अभ्यासक आहे. मग त्याला कधी काही विचारून घेतो, त्याच्याशी चर्चा करतो. त्यातून मग जे काही माझ्याकडे साठतं ते मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थात माझं मत आणि यातील विद्वानांचं, इतर विद्वानांचं मत तसंच असेल असं नाही, कारण हे मंत्र आहे. मी येतोच आहे, त्या विषयाकडे येतोच आहे. पण तात्पर्य काय की आत्ता माझ्या कानात शर आला तो धावूनी आला काळ, विवळला श्रावण बाळ, हा आई गे दीर्घ फोडूनी हाक, तो पडला जाऊन झोक, ये राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. हे कीर्तनकारांची म्हटलेली कविता आता माझ्या कानात अशी रुंजी घालतीये. किंवा दशरथा घे पायसदान, तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो, हा माझा सन्मान. दशरथा घे पायसदान. हे कीर्तनकार डोक्यात रुंजी घालतायत. मग जन्म झाला की राम जन्माला, ग सखे राम जन्माला. ही मजबुरी आहे हो इतक्या वर्षाची, ती अशी जायची नाही. तर आपण आज मी जो बोलणार आहे तो मात्र रामरक्षेवर बोलणार आहे. अर्थात मी मगाशीच सांगितलं तसं
हे माझे वाचन आहे. मोठमोठ्या लोकांची माझी जी रामरक्षावर बोलणी झाली आहेत. मुळात काय आहे की ही रामरक्षा किंवा इतर स्तोत्र मी सश्रद्ध असल्यामुळे स्तोत्र म्हणूनही मला मान्य आहेतच, पण त्यापेक्षा याची वाङ्मय मूल्य जेवढी प्रचंड आहेत ना, की वाङ्मय म्हणून देखील मला ते प्रचंड आवडतं. तर आपण रामरक्षेकडे वळूया. समर्थ रामदासांचं आराध्य दैवत असणारे रामचंद्र म्हणजे समस्त भारतवर्षाचा आदर्श आहे. जवळपास 200 ग्रंथातून कथन केलेली ही रामकथा आजही विविध भाषिक सज्जनांना अक्षरशः वेळ लावते. हे समर्थ म्हणतात तसं सर्व देवतांच्या कथा आहेत, पण त्यामध्ये समस्तांमध्ये आगळी कथा राघवाची. हे अगदी खरं आहे बरं का. बरं, राम हा स्वतः देवाचे अवतार, तरी पण हे ते स्वतःला काय म्हणतात, आत्मानम मानुषम मन्ये रामम दशरथात्मजम. ते स्वतःला देव वगैरे म्हणत नाहीत, मी दशरथाचा मुलगा आहे अशी ओळख करून हे श्रीराम देतात. अनेक स्तोत्र उपलब्ध आहेत रामाचं गुणगान करणारी. रामरक्षात स्तोत्र 3 आहेत. एक रामरक्षा आहे ती पद्मपुराणामध्ये आहे, म्हणजे महादेव आणि पार्वती या संवादात हे स्तोत्र आलेलं आहे. या पद्मपुराणाच्याच उत्तरखंडात 72व्या अध्यायात महादेवानेच कथन केलेलं आहे. जे विष्णू सहस्रनाम आपण म्हणतो ना, ते आहे. या ग्रंथाच्या उत्तरखंडात 74व्या मला वाटतं अध्यायात रामरक्षा स्तोत्र येतं. ते 12 श्लोकांचं आहे. आपण नित्यपठण जी रामरक्षा करतो ना, ती आनंद रामायणामध्ये येते. आनंद रामायणाच्या जन्मकांड सर्ग 5वा यात आणखी एक रामरक्षा आहे. या प्रचलित रामरक्षेचं पठण केलं असता अनिष्ट ग्रहांपासून संरक्षण, आसुरी योनींपासून संरक्षण, रोगनाश, बालग्रह निरास, संकटनाश, विद्याप्राप्ती अशा अनेक गोष्टी साध्य होतात. म्हणून पठणाला जी सोपी रचना होती तीच खूप लोकप्रिय आहे. म्हणजे काही वर्षापूर्वी, आता ते हळूहळू ते लोप पावत चाललं आहे, पण काही वर्षापूर्वीपर्यंत रोज संध्याकाळी देवाजवळ निरांजन लावून रामरक्षा भीमरूपी भगवद्गीतेतला 12वा किंवा 15वा अध्याय ही पठण करणारी बाळगोपाळ मंडळी होती. म्हणजे आम्ही जेव्हा बाळगोपाळ होतो तेव्हाची गोष्ट सांगतोय. म्हणजे त्या काळात आमच्याकडे ते आता जे नवीन क्लासेस आलेत ना, ध्यानधारणेचे क्लासेस वगैरे, तसे क्लास बीस नव्हते हो. 6:15ला घरची मंडळी ओरडायची, चला रे देवघरात चला परवाचा म्हणायला. आणि मग 10 मिनटं ही सगळी स्तोत्र म्हणत डोळे बंद करून डोळ्यासमोर त्या देवाची मूर्ती आणून ती स्तोत्र म्हणायची. हीच आमची ध्यानधारणा होती. दुसरं काय होतं नाही का? असं नाही वाटत तुम्हाला की ध्यानधारणाचे त्यावेळेचे क्लासेस होते म्हणून? ही रामरक्षा मला एकानं विचारलं ना, अहो काका, अर्थ कळत नसताना रामरक्षा काय पाठ करायची? त्यावर रामदासानेच उत्तर दिलेलं आहे, अहो त्या नकळत्या वयात पाठांतर छान होतं. म्हणजे रामदास म्हणून गेले, उदंड करावे पाठांतर. हे समर्थ वचनच आहे. मोठेपणी मात्र हे पाठ केलेल्याचा अर्थ शोधून काढायचा असतो, आणि जेव्हा अर्थ शोधून काढायची वेळ येते ना, तेव्हा पाठांतराची शक्ती कमी झालेली असते. या रामरक्षेवर अनेक मंडळींनी आपापल्या पद्धतीने लिखाण केलेलं आहे. गोमतीदास वैष्णव आहेत, धरणीधर पंत आहेत, गोविंदास आहेत, मृद्गल आहेत, नीलकंठ चतुर्धर या विद्वानांनी स्तोत्रावर टीका देखील लिहिल्याचे संदर्भ मिळतात. गुद्रून ब्युनेमान या जर्मन विदुषीने रामरक्षेचं जर्मन भाषेत भाषांतर देखील केलेलं आहे. तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो. काही लोकांनी व्याकरण रूपाने हे रामायण मांडलेलं आहे. कर्जत येथील संस्कृतज्ञ दिनकर दामोदर आवटी यांनी श्री रामरक्षेतील व्याकरण या पुस्तकात हा प्रकार उत्तमपणे मांडलेला आहे. पुण्याचे श्री वि प महाजन यांनीही आपल्या श्री रामरक्षा रहस्य या ग्रंथात या रचनेचा सांगोपांग विचार केलेला आहे. सकृ देवधर यांनी स्तोत्र परिमलमध्ये या ग्रंथातील स्तोत्रांचा, विविध श्लोकांचा मंत्र कसे सिद्ध करावेत, त्यांच्या कोणत्या समस्यांवर उपाय होतो याचा सविस्तर उहापोह केलेला आहे. या रामरक्षेतील जे सुरक्षा कवच जे आहे ना, वज्रपंजर कवच, त्याच्यावरही अनेक लेख उपलब्ध आहेत. त्यात पुरुषार्थमधील पंडित श्रीदास सातवळेकर
यांचा लेखपत्र विशेष उल्लेखनीय आहे. म्हणजे एक वेगळी कल्पना त्यांनी मांडलेली आहे म्हणून तो उल्लेखनीय आहे. शिरोमे राघव पातू, यामधील शिर म्हणजे काश्मीर आणि पादो बिभीषण श्रीद मध्ये असणारे पाय म्हणजे रामेश्वर, अशी अर्थात भारत मातेचं रक्षण करणारे श्रीराम, अशी वेगळीच मांडणी त्यांनी छान केलेली आहे. आता सध्या आपण साधक या स्वरूपात आहोत. तर साधक कोणास म्हणावे तर समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध या 4 प्रकारच्या माणसांचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे आता बद्ध म्हणजे कोण की ज्यांचा याच्या कशावर विश्वास नाही, काही नाही, कधी ग्रंथ वाचलेले नाहीत, ते लोक बद्ध. त्यानंतर ज्यांना आता थोडी आवडी लागलेली आहे त्याची, काय आहे हे वाचावं तरी, असे लोक म्हणजे मुमुक्ष. आणि मग त्याच्यानंतर जो होतो की विचार करून त्यातला अर्थ समजावून घेऊन जो त्याची साधना करतो तो साधक. आणि मग शेवटी ज्यांना ही सिद्ध होते, त्यात जे पारंगत होतात ते सिद्ध, अशी ती 4 ह्याच्यात त्यांनी त्याची वाटणी केलेली आहे. रामदासांच्या अपेक्षेप्रमाणे साधकामध्ये अभ्यास हवा, साक्षेप हवा, प्रयत्न हे गुण तर असायलाच हवेत. हे गुण आपल्यात आणण्याकरता ह्या रामरक्षेचं वगैरे असं हे पठण करायचं आहे. श्री रामचंद्र स्तुतीपर असणारी श्री रामरक्षा ही रचना देखील मंत्रमयी आहे. आता सुरुवातीलाच बघा, अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य असा उल्लेख आहे. स्तुतीपर काव्य म्हणजे ते कोणी कोणाचं करून दे, स्तुतीपर केलेलं जे काव्य असतं ते स्तोत्र. मग हा मंत्र कधी होतो? मकारो मननम प्राह आकार स्थान उच्चते मननत्राण संयुक्तो मंत्र इत्याभिधते. थोडक्यात ज्या शब्दसमूहाने आपले मन मननाकडे वळते, ज्याच्या पठणाने आपले संरक्षण होते आणि ज्याच्या मननाने आपण श्री परमेश्वराच्या साक्षात्कारासाठी प्राप्त होतो, त्या शब्दसमूहाला मंत्र असं म्हणतात. मंत्रातील एक वेगवेगळे 6 अर्थ काढता येतात बरं मंत्रातील शब्दांचे. म्हणजे हे सगळं अर्थात माझी वाचलेलं आहे, मी माझा संशोधन नव्हे. मंत्रातील आशय स्थूल रूपाने व्यक्त करणं याला भावार्थ म्हणतात. परंपरेतील तज्ज्ञांनी अर्थ उलगडून सांगणं याला संप्रदायार्थ म्हणतात. वेदांच्या मतानुसार काहीतरी एक वेगळा अर्थ असतो, त्याला निगमोक्त म्हणतात. मंत्राचे रहस्य स्पष्ट करणं, यात रहस्य काय आहे ते स्पष्ट करणं, याला रहस्यार्थ म्हणतात. आणि मोक्ष साधण्यासाठीचा अर्थ व्यक्त करणं याला कौलिकार्थ म्हणतात. आणि सगळ्यात शेवटी स्वतः मुक्ती अवस्थेप्रत असताना अद्वैत भावनेतून अर्थ व्यक्त करणं म्हणजे महत्वार्थ. म्हणजे थोडक्यात मंत्रातील शब्द जरी लहान असताना तरी त्याची व्याप्ती खूप मोठी असते. वेगवेगळे 6 काय येतात, नवीन आणखीन सायन्स जसं जसं पुढे पुढे जात आहे तसे त्यातनं वेगवेगळे अर्थ लोक शोधतायत, काढतायत, त्याच्यावर संशोधन करतायत, अभ्यास करतायत. खूप लोक अभ्यास करतायत याच्यावर. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे ना, तेच खरं. बिंब तरी बचके वडे परी प्रकाश त्रैलोक्या थोकडे, शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. म्हणजे सूर्यबिंब जरी दिसायला लहान असलं ना तरी प्रकाशाने त्रैलोक्य व्यापून टाकतं. तसे हे मंत्रांचे शब्द असतात. रामरक्षेचे विविध अर्थ लावता येतात कारण ती मंत्रमय आहे. कुठल्याही मंत्राचा छंद आणि ऋषी सांगावा लागतो. या संकेतानुसार बुधकौशिक ऋषी अनुष्टुप छंद वगैरे सांगितलेला आहे. आता ह्याच्यात काय आहे, आधी आपण एक एक शब्द जसे मी पळत हे सगळं करणार आहे कारण आपल्याकडे वेळ नाही आहे. अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य असं म्हटलेलं आहे. हा श्री फार महत्त्वाचा आहे बरं का. श्री हे आपण आपले आता सहज वापरतो, म्हणजे ती आपली दांडगी इच्छा असते की त्याने श्रीयुक्त व्हावं म्हणून, श्रीयुत व्हावं म्हणून आपण म्हणजे महालक्ष्मीच्या स्तोत्राला सुद्धा श्री सूक्त म्हणतो. म्हणजे श्रीमध्ये ही साधा विषय नाही आहे, फार फार मोठी पदवी आहे. म्हणजे कृष्णाचा श्रीकृष्ण व्हायला गर्गे मुनींनी त्याला ती पदवी द्यायला लागली होती. इतका तर त्यात मोठा अर्थ श्रीमध्ये भरलेला आहे. म्हणजे आपल्या पूजेच्या वेळी गुरुजी आशीर्वाद आपल्याला देतात बघा, धनम देई, पुत्रम देई, आरोग्यम देई,
शांतिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु वृद्धिरस्तु अयोम कर्मास्तु कर्मसमृद्धिरस्तु धर्मसमृद्धिरस्तु वेदसमृद्धिरस्तु शास्त्रसमृद्धिरस्तु इष्टसंपदस्तु. इतका आशीर्वाद हे सगळ्या गोष्टी ज्याच्याकडे आहेत आणि हे सगळं जो दुसऱ्याला देऊ शकतोय तो श्री असतो. त्यामुळे सुरुवातच बघा, अस्य श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्रस्य अशी सुरुवात केलेली आहे. बुध कौशिक ऋषी हा त्याचा रचयिता सांगितलेला आहे, पण पुढे आपण एका श्लोकात बघू की ही स्वतः बुधकौशिकांची रचना नाही आहे, तर शंकराने त्यांना स्वप्नात येऊन सांगितली, ते त्यांनी दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर उतरून काढली. तो श्लोक आहे शेवटी. श्री सीता रामचंद्रो देवता, एक कुठल्याही स्तोत्राची देवता असते. सीता रामचंद्रो देवता याचा छंद सांगायला लागतो, तो अनुष्टुप छंद आहे. अनुष्टुप छंदावरची एक छान गोष्ट तुम्हाला माहिती असेल की अनुष्टुप छंद हा 32 अक्षरी असतो. आणि रामायण शतकोटीचे बीज, म्हणजे 100 कोटी श्लोकांचं अक्षरांचं हे रामायण. तर हे रामायणाची मालकी कोणाकडे, याबाबत देव दानव आणि मानव यांच्यात भांडण झालं. नाही, राम आमचा राम आमचा राम आमचा, हे भांडण काही थांबेना. मग काय केली, शंकर महाराजांना लवाद नेमलं नाही. शंकर महाराज देतील तो निर्णय. शंकर महाराज म्हणाले भांडता कशाला, तिघे सारखे वाटे करून घ्या ना. आता शतकोटीचे सारखे वाटे 3ने भाग जात नाही हे माहिती आहे. किती भागत गेलं तरी शेवटी एक श्लोक राहणार. तशी म्हणाले अहो बाप्पा एक श्लोक राहिला. तशी म्हणाले ठीक आहे, त्याची परत वाटणी करा. आता अनुष्टुप छंदाचा श्लोक म्हणजे 32 अक्षर, परत त्याची तिघात वाटणी होईना, तिसांची वाटणी झाली, परत आले. मग शंकर म्हणाले आता भांडू नका. म्हणाले यातली 2 अक्षरे मी माझ्या जिभेवर ठेवतो, बाकी सगळं तुम्ही वाटून घ्या. मग शंकर बाप्पांनी 2 त्यातली महत्त्वाची अक्षरे उचललेली आपल्या जिभेवर ठेवली आणि ती अक्षर होती राम. म्हणून ते शंकराच्या आरतीत जे लिहिलेलं आहे, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुल तिलक राम दासा अंतरी. शंकराच्या आरतीत आहे ना, तो हा रेफरन्स आहे. तर हा असा हा अनुष्टुप छंदा. सीताशक्ती ही श्रीमद हनुमान कीलकम. हा तसं कीलकम म्हणजे त्याचे वेगवेगळे अर्थ दिलेले आहेत. काही लोक म्हणतात की कीलक म्हणजे रक्षण करता, म्हणजे रामाचं कुठलंही काही भक्ती करताना आधी या हनुमानाला हनुमान हा एक वेगळाच विषय बोलण्यासारखा आहे. हनुमानावर वेगळा श्लोक रामरक्षेत नंतर आलेला आहे. मनोजव मारुततुल्य वेगम तो आलेलाच आहे. तर ह्या हनुमानाला आधी अवतरण द्यायचं, त्याला तिथे बसवायचं. आता मी रामाची भक्ती करतोय, तू माझं रक्षण कर. तर असं रक्षण करणारा तो किल्लक. एकाने अर्थ काढला किल्लक म्हणजे कदाचित किल्ली असेल. किल्ली म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणापर्यंत जायचं आहे त्याची कुलूप उघडून देणारी किल्ली. म्हणजे आता रामापर्यंत जायचं असेल तर तुम्हाला हनुमानाचीच किल्ली वापरायला लागेल, असाही एक अर्थ काही लोकांनी काढलेला आहे. हनुमान कीलकम श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोग, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे जे म्हणायचं आहे ते रामाला आवडतं, माझ्या गुरुला आवडतं, माझ्या देवाला आवडतं, म्हणून हे करायचं आहे. रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोग. आता कुठल्याही स्तोत्राचं वगैरे स्वरूप कसं असतं की त्याचं सगुण स्वरूप असतं, निर्गुण स्वरूप असतं आणि फलश्रुती. रामरक्षेतही तोच प्रकार आहे की त्याचे अनेक ठिकाणी अनेक विशेषणं देऊन रामाची वर्णनं केली आहेत. ती पुढे आहेत, तो कसा आहे, काय आहे, कोणाचा नातेवाईक आहे, कोणाचा काका आहे, कोणाचा मामा आहे, कोणाचा आहे, असं सगळं ते दिलेलं आहे. तर ह्याचं कारण असंच की प्रतिमा सन्निधौ वा जप्त्वा सिद्धमंत्रो भवती, असं जे अथर्वशीर्षात लिहिलेलं आहे ना, ती ओळ इथे लागू आहे. ती प्रतिमा जर समोर असेल आणि त्याच्यासमोर आपण जर स्तोत्र पठण केलं तर त्याचं आणखीन महत्त्व वाढतं. म्हणून ध्यानामध्ये ती रामाची प्रतिमा सतत असावी. ती कशी असावी तर अशी असावी. म्हणजे त्याचे जे पुढचे रामाचे श्लोक आले आहेत, 1-2 मिनटात मी पाणी पितो आणि परत चालू करतो. 1-2 मिनटं. श्रीराम जय राम जय जय राम जरा 2 मिनटं जप करा, पाणी पितो येतोच. आलो झालं.
हां, तर मंडळी दिसतंय परत व्यवस्थित? सुरुवात करू. ओके. तर आता पुढे त्याचं ते वर्णन केलेलं आहे. आता ध्यानम असं त्याचं ध्यान लक्षात ठेवा. कसं आहे? ध्यायेत अजानुबाहुम धृत शर धनुष्यम बद्ध पद्मासनस्थम. हा अर्थ अगदी सोपा आहे. अजानुबाहू ज्याचे हात बाहूपर्यंत आहेत, धृत शर धनुष्यम हे सगळं त्याच्याजवळ आहे. शर धनुष्य बद्ध पद्मासनस्थम. आता इथे धृतशर धनुष्यम म्हटलंय आणि बद्ध पद्मासनस्थम म्हटलंय. आता जे थोडे योगिक आसनं करणार आहेत त्यांना बद्ध पद्मासन माहिती आहे. या बद्ध पद्मासनात दोन्ही हात काही असे फ्री राहत नाहीत, पद्मासनात राहतात. बद्ध पद्मासन म्हणजे असे पाठी हात घेऊन. मग हे बद्ध पद्मासन हा काय प्रकार? मग त्यावर अनेक विद्वानांनी चर्चा करून मग त्यातनं असा अर्थ काढली की पद्मासनाच्या आकाराचं आसन किंवा पद्मासनात बसलेला राम त्याचं चिंतन करा, तो नजरेसमोर आणा. म्हणून हे बद्ध पद्मासनम. पीतम वासो वसानम. पीत पिवळं वस्त्र. नव कमल दल कमलासारखे नेत्र. वामांकारोड सीता साधा विषय आहे. मुख कमल मिलल म्हणजे परत कमळासारखा अनेक वेळा आलेला आहे. लोचनम नीरदाभम. नीरदाभम म्हणजे ढग, नीर ढगासारखे रंग असलेलं आहे नीरदाभम. नानालंकार दीप्तम दधत मुरुजट्टा मंडनम. हा एक विरोधाभास इथे आला बघा. नानालंकार हा राजा आहे. नानालंकार दीप्तम म्हणजे राजाच्या गळ्यात वेगवेगळ्या माळा बेळा आणि अमुक तो असं असणारच. दधत मुरुजटा मंडनम. आता राजाला या जटा कशा असतील? तर याला कारण जे माझ्या वाचनात आलं किंवा मी ज्या लोकांना विचारलं त्यांनी असं सांगितले की हे जेव्हा राम लक्ष्मण लहानपणी शिकायला गुरुगृही गेले होते तेव्हा ते केसांना गाईचं दूध, काही झाडाचे चीक वगैरे लावून ते असे कायम बांधून ठेवलेले केस होते. त्यामुळे त्या जटा झाल्या होत्या. मग इकडे आल्यानंतर जटा सोडल्यानंतर ते वळण जात नाही ना हो. त्यामुळे अशा त्या रुंडमाळासारख्या अशा त्या वळलेल्या जटा. त्यामुळे ते मंडनम म्हणजे तेही शोभून दिसायचं. मंडनम रामचंद्रन इति ध्यानम. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. मगाशी सांगितलेलं रघुनाथाचं हे शतकोटी पसरलेलं आहे. एक एक अक्षरम पुसा महापातक नाशनम. यातलं एक एक अक्षर पातक नाशक आहे. आता ह्याच्यावर सुद्धा विचार केलेला आहे की पातक काय काय कुठल्या प्रकारचे असतात? तर मानसिक असतं, कायिक असतं आणि वाचिक असतं. साधारण असे हे 3 प्रकार. मग एक एक अक्षर वाचल्यानंतर ही पातक नाश एकदम नष्ट कशी होतील? साधा विषय. तुम्हाला याचं जर वेळ लागलं, रामभक्तीचं वेळ लागलं तर तुम्ही वाईट मार्गाला जाणार कशाला? वाईट विचार करणार नाही. इतकी त्याच्यात पॉवर आहे. वाल्मिकीसारख्या वाल्या कोळ्यासारख्या दरोडेखोराची सुद्धा वाल्मिकी झाला. तर आपण काय अजून तेवढ्या वाल्या कोळ्याच्या स्टेजला गेलेलं नाहीत. तर आपल्या मिनी वाल्मिकी व्हायला हरकत नाही. त्यामुळे एक एक अक्षरम पुसा महापातक नाशनम. ध्यात्वा नीलोत्पलश्यामम रामम राजीवलोचनम. परत त्याच्या डोळ्याचं वर्णन. जानकी लक्ष्मणोपेता जटा मुकुट मंडितम. सासी तूर्ण धनुर्बाण पाणी नक्तंचरांतकम. धनुष्य आहे, बाण आहे. सासी म्हणजे तलवार. हे सगळं तो घेऊन बसलेला आहे, त्याच्या हातात आहे. सासीतून धनुर्बाणम पाणीम म्हणजे हातात ही सगळी आयुधं त्याने घेतलेली आहेत. आपल्या काही पूजा करतो ना तेव्हा सुद्धा आपण देवाला प्रार्थना करतो आणि काय करतो? सायुधम सशक्तिकम आवायामी. आपण देवाला कबूतर उडवायला ये म्हणून सांगत नाही. जे निर्दलांचा म्हणजे नालायक लोकांचा नाश करण्याकरताच तू ये आणि सायुधम सशक्तिकम ये असंच नेहमी आपली देवाला आव्हान आहे आणि आमचे देवही तसेच आहेत. तर हे हातात ही आयुधं कशाला का? तर त्याची पुढचं नक्तम चरांतकम. नक्त म्हणजे रात्र. रात्री जे चर असतात म्हणजे कोण दुष्ट प्रवृत्ती असतील त्या काळची, ते राक्षसगण असेल, भूतगण असेल, ह्यांचा अंत करण्याकरता ही त्याच्या हातात ही सगळी आयुधं आहेत. सासीतून धनुर्बाण पाणीम नक्तंचरांतकम. स्वलिलया जगत्रातू महावीर भूतम मजम विभूम. रामरक्षा पठित प्राज्ञा.
आता इथे प्राज्ञ हा एक त्यांनी छान शब्द वापरलेला आहे. मेधा, बुद्धी ही सगळी वेगवेगळी म्हणजे साधी अक्कल असणं, या अक्कलपासून प्राज्ञ हा प्रवास फार मोठा आहे. सगळे प्राज्ञ नसतात. प्राज्ञेला जायला आधी एक 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 डिग्री घेत जायला लागतं. म्हणजे आधी नुसतं ऐकणं, मग बोलणं, मग मनन करणं, मग चर्चा करणं, मग उहापोह करणं, त्यातनं स्वतःचा अर्थ लावणं, इतकं ते अभ्यासात 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 जायचं आहे. तेव्हा तो एखादा माणूस एखाद्या विषयात प्राज्ञ होतो. म्हणून रामरक्षेचे तुम्ही असे प्राज्ञ व्हा. रामरक्षेचे म्हणजे एकंदर ह्या सगळ्या फॉर्मॅटचे असे प्राज्ञ व्हा. त्यातला उहापोह करा. उह आणि अपोह असा तो शब्द आहे. उह म्हणजे आपलं मत, अपोह म्हणजे समोरच्याचं मत. म्हणजे हे ब्रेन स्टॉर्मिंग होऊ दे. त्यातनं चांगले अर्थ काय असतील ते शोधून काढा. त्यात जे असेल ते टाकून द्या. इतकं स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणून ह्या गोष्टीत प्राज्ञ व्हा आणि मग रामरायाचं हे स्तोत्र म्हणा. त्यामुळे रामरक्षात पठेत प्राज्ञा हा पापग्निम सर्व कामदा. आता पापग्निम आता सर्व कामदा म्हणजे सगळ्या इच्छा. सगळ्या इच्छामध्ये वाईट इच्छा पण असतील आणि चांगल्या इच्छा पण असतील. पापाचा अंत करणार ते लिहायला आधी, पण सर्व कामाला कशा तो देणार. पण एकदा तुम्ही ह्या प्राज्ञ या स्टेजला पोचलेत ना की वाईट कामदा म्हणजे इच्छा, वाईट इच्छा काही होणारच नाही हो. त्यामुळे तुमच्या चांगल्या ज्या इच्छा असतील त्याच पुऱ्या होणार आहेत. ह्याच्या पुढचं जे 8-10 म्हणजे जे वज्रपंजर कवच आहे, यात मात्र जे एक एक श्लोक आणि एक एक जे विशेषण रामाचं वापरलेलं आहे फार फार अभ्यासण्यासारखं आहे. अतिशय सुंदर प्रकारे पुढच्या 8 ओळीतच सगळं खरं तर रामरक्षेची मजा जास्त आहे. बाकी सगळं राम असा आहे, तसा आहे, अमुक आहे, तमुक आहे, म्हणजे सकाळी वाचा, संध्याकाळी वाचा वगैरे असा तर इतर स्तोत्रात असतो तसा प्रकार आहे. पण हे वज्रपंजर कवच आहे ते फार 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 अभ्यासण्यासारखं आहे. आता याची सुरुवात बघा. शिरो मे राघव पातू, माझ्या शिराचं रक्षण राघव कुळातील राम करो. तर राघव कुळ हे किती मोठं होतं हा ज्यांचा अभ्यास आहे त्यांना माहिती असतील. किती प्रचंड पराक्रमी राजे आहेत, किती गुणी राजे आहेत. कालिदासाने रघुवंशमध्ये या रघुवंशातल्या लोकांचे गुण लिहिण्याकरता अनेक पानं खर्ची घातलेली आहेत. यात वैवस्वान आहे, काकुत्सा आहे, दशरथ आहे, किती किती सांगू तुम्हाला. सगळे पराक्रमी आहेत आणि प्रत्येकाकडे अति प्रचंड मोठे मोठे गुण आहेत. अत्यंत न्यायी आहेत, निष्ठुर आहेत, म्हणजे देवाला मदत करण्या एवढी ताकद असणार आहे. दशरथाने केली होती, काकुत्साने केली होती, म्हणजे इंद्रापर्यंत त्यांची पोच आहेत. असे सगळे राघव म्हणजे हे आता सगळे गुण काही आपल्याला येणार नाही, पण ह्या राघवाच्या कुळातील एखाद्याचा एखादा गुण माझ्या शिरात इथे कुठेतरी शिरो, म्हणून मग असा राघव राम तो माझ्या शिराचं रक्षण करो. म्हणून इथे राघवाचं कोळ आलाय. शिरो मे राघव पातू भालन दशरथ आत्मजा. भाळाचं रक्षण दशरथाचा आत्मज म्हणजे राम करो. आता इथे आपल्याकडे साधारण पद्धत कशी असते की मातृदेवो भो पितृदेवो म्हणजे कधी आधी आई यायला पाहिजे होती या वर्णात आणि मग वडील यायला पाहिजे होतं. पण इथे भालन आधी वडील आलेत. भालन दशरथात म्हणजे काय असेल याचा अर्थ. हे म्हणजे लोकांनी शोधून काढलेले अर्थ आहेत, अजूनही लोक शोधतात बरं काय. म्हणजे मी सांगतोय फायनल अशातला विषय नाही आहे. भालन दशरथात मजा. आता भालावर काय असतं आपण म्हणतो असं समजूत आपले ललाटीचा लेख म्हणतो ना आपण, तो इथे लिहिलेला असतो. आता रामाला 14 वर्ष वनवास, बायकोचा सहवास नाही. वास्तविक एवढा मोठ्या घराण्यातला राजा, पण त्याच्या नशिबी तो वनवास लिहिलेला होता. याच्यात त्याची काय चूक होती? काहीही चूक नाही. दशरथाने कैकेयीला दिलेला वर आणि आपल्या वडिलांची आज्ञा पाळण्याकरता ह्या रामाने तो वनवास पत्करला. म्हणजे त्याच्या ललाटी तो वनवास त्याच्या वडिलांमुळे लिहिलेला होता, ठीक आहे. पण वडिलांमुळे लिहिलेला जरी ललाटीचा लेख असेल तरी रामाने कधी तक्रार नाही केली आहे. राम तिथून परत आल्यानंतर सुद्धा कैकेयीचा त्याने द्वेष केलेला नाही. माझा ललाटी लिहिलं होतं ते मी आनंदाने स्वीकारेन. ठेविले अनंते तेसीची राहावे याचा आपण चुकीचा अर्थ काढतो की घरी आरामात बसा आनंद देईल, तसं नाही आहे. आमची जी सुकृत जी आहेत त्यातली जी काही दुःख भोगायची आहे म्हणजे ठेविले अनंते, अनंताने जी माझ्या नशिबात ललाटी लिहिलेली आहे ती दुःख मी आनंदाने सोसणारे असा त्याचा खरा अर्थ आहे. त्यामुळे ह्या ललाटीच्या लेखाचं रक्षण
दशरथाच्या आज्ञेमुळे वरामुळे ज्याने आनंदाने वनवास भोगला असा राम करो म्हणून भालन दशरथात मजा. कौसल्ययो दृश्य पाहतो. आता आई आली. दृश्य म्हणजे डोळे. डोळ्याचं रक्षण कौसल्यय म्हणजे कौशल्याचा मुलगा करो. आता इथे अगदी सोपं आहे. आईच्या दृष्टीने भक्तांकडे बघणं. कौशल्याची दृष्टी म्हणजे आईची दृष्टी आहे ना. त्या दृष्टीने भक्तांकडे बघणारा राम. ती भाव माझ्या डोळ्यात येऊ दे की प्रत्येक समोरची स्त्री ही माता आहे, हा भाव माझ्या डोळ्यात येऊ दे म्हणून कौशल्ययो दृश्य पाहतो. विश्वामित्र प्रिय श्रुती. श्रुती म्हणजे कान. कानाचं रक्षण विश्वामित्राला प्रिय असणारा राम करो. विश्वामित्र हे राम लक्ष्मणाचे गुरु. लहानपणी त्यांना ते अनेक म्हणजे 72 कला त्यांना विश्वामित्रांनी शिकवलेले आहेत. रामाचा मुख्य गुण आणि म्हणजे रामायणाची वर्णन आहेत की श्रवण करणं आणि गुरु आज्ञा मानणं. म्हणजे जे जे विश्वामित्राने, आता विश्वामित्र एक एवढा मोठा माणूस हो, स्वतःच्या पराक्रमाने तो महर्षीपदाला पोचलेला माणूस आणि अत्यंत निस्पृह. म्हणजे गंमत बघा की हे सुरुवातीला जे विश्वामित्र जो रामायणात आलेला आहे, एकदा रामाचं लग्न झाल्यानंतर हा विश्वामित्र ऋषी रामायणात कुठेही नाही, ते बाहेर गेलेले आहेत. विश्वामित्र इतके निस्पृह, स्वतः राजा असताना त्या ब्रह्मर्षी पदाकरता ते सगळं त्याज्य करून फार मोठी तपश्चर्या करून त्या पदाला पोचलेला. त्याच्या आवडीचं होणं म्हणजे काय की गुरुच्या आवडीचं होणं, उत्तम श्रवण करणं, उत्तम शंका विचारणं, असा हा गुण आमच्यात यावा म्हणून विश्वामित्र प्रियश्रुती, विश्वामित्राचा लाडका जो राम तो माझ्या कानांचं रक्षण करो. घ्राणम पातू मखत्राता. घ्राणम म्हणजे नाक, मखत्राता. आता मख म्हणजे यज्ञ, म्हणजे यज्ञाचं रक्षण राम करत असे हे सगळ्यांना माहिती आहे. पण इथे आता एक वेगळा अर्थ काय आहे. मग ह्याचा नाकाशी काय संबंध मखत्राताचा. आपल्या नाकाने एक यज्ञ आपला सतत चालू असतो श्वसनाचा. आत घ्या, बाहेर सोडा. ती श्वसनाची आवती आपण आत देतो. मग आपलं मेटाबॉलिझम उत्तम होण्याकरता त्याची आवश्यकता असते. मग ते रक्त सगळं शरीरभर जातं. त्याच्यातलं जे वाईट असतं ते परत उच्छ्वासावाटे बाहेर म्हणजे कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणं. यज्ञात जे होतं तेच प्रकारे इथे हाही यज्ञ चालू असतो. श्वसनाचा यज्ञ आणि पोटातल्या अग्नीचा यज्ञ, हा यज्ञही नेहमी चालू असतो. त्यामुळे तो सुरळीत चालू व्हावा. आणि रामनामाचा जप श्वासावर करावा असं म्हणतात, श्वासाच्या लयीत करावा असं म्हणतात. कारण एका यांनी लिहिलेलं आहे की श्वास हा पाहुणा आहे हो, आज आहे उद्या नाही. त्यामुळे रामनाम आपल्यापासून तुटू नये म्हणून श्वासाच्या गतीवर आपण नेहमी रामनामाचा जप करावा. त्यामुळे ह्या मखाचा, त्यामुळे तो मखत्राताने या माझ्या मखाचे, या यज्ञाचे रक्षण करो. राणम पातू मखत्राता. मुखम सौमित्री वत्सला. सौमित्रीचा लाडका म्हणजे लक्ष्मणाच्या आईचा लाडका. आता ही सुमित्रासुद्धा काय ग्रेट होती हो. आपला मुलगा लक्ष्मण, रामाच्या नंतर खरी त्याची गादी. पण ठीक आहे, भरताने कैकेमुळे भरताकडे गेली. पण लक्ष्मण ताबडतोब म्हणाला की मी रामाबरोबर जाणार. एखादी आई असती तर म्हणाली असती ना, अरे कशाला जातो इकडे, राजवाड्यात मजा करणार, तुझ्याकडे काही ड्युटीज नाहीत, काही नाही, काय मिनिस्टर ऑफ नो अफेअर्स, बिनखात्याचा मंत्री म्हणून राहा असं एखाद्या आईने सांगितलं असतं. पण तिलाही माहीत होतं की लक्ष्मण हा रामाचा बहिश्चर प्राण आहे. त्याने काय सांगितलं असेल रामाला, आता जातोयस तर वनाला अयोध्या मान, रामाला तुझ्या वडिलांच्या जागी मान आणि सीतेला माझ्या जागी म्हणजे आईच्या जागी मान आणि त्यांची सेवा कर. इतकं सुरेख तोंडाने बोलणारी आई, इतकं सुरेख गोड बोलणारी आई, इतकं शहाणं बोलणारे म्हणून मुख सौमित्री वत्सला. पुढचं आहे तर जिव्हा विद्यानिधी पाहतो. आता विद्यानिधी म्हणजे प्रकांड पंडित, म्हणजे धर्मशास्त्र आणि सगळ्या शास्त्रात पंडित. श्रीलंकेमध्ये अजूनही जे मोठे मोठे शास्त्रज्ञ असतात ना, म्हणजे आपल्याकडे भारतरत्न वगैरे देतात, तेव्हा शास्त्रज्ञांना अजूनही विद्यानिधी ही पदवी देतात. आता जिव्हेची कामं दोन, एक बोलणं आणि एक खाणं. दोघांवर सगळं जीवन अवलंबून. खाणं अचरट पचरट गेलं तर अपचन होणार, गॅसेस होणार, अमुक होणार आणि मग काय तुमचं भजनाकडे लक्ष लागणार नाही आहे, नामस्मरणाकडे लक्ष लागणार नाही आहे.
किंवा जे बोलायचं ते विचार करून बोलायचं, याच्याकरता तो माणूस विद्यानिधीच हवा ना रे. म्हणून तो विद्यानिधीने माझ्या जिभेचं रक्षण करू, म्हणजे माझ्या जिभेत तो गोडवा, ते ज्ञान, तो सेन्स तो येईल. म्हणून जिव्हा विद्यानिधी पातू कंठम भरतवंदिता. या कंठम भरतवंदिताकरता अनेक स्टोरीज आहेत की राम वनवासाला गेला आणि भरत परत आला आणि कैकेयीवर ते गदिमांनी लिहिले तसं माता नुतो वैरिणी करून किंचाळला वगैरे, आणि त्यात त्याचं स्वरयंत्र खराब झालं. एक एक गोष्ट आहे ही. मग तो रामाला भेटायला गेला आणि रामाची गळा भेट झाल्याबरोबर त्याचं स्वरयंत्र ओके झालं. हा एक प्रकार. पण हा इतकाच याच्यात लपलेला आहे का? तसं नाही आहे. कंठाचं आपल्या काय काम असतं? कंठ हा एक काही नाही हो, नुसतं पोस्टमन आहे. आपण अन्न खाल्लं, कंठातून खाली गेलं, श्वास घेतला, कंठातून फुफ्फुसाकडे गेला. कंठ यात स्वतः भाग घेतो का? स्वतः त्याच्यातनं अलिप्त असतो की नाही? हां, कधी कधी आता सर्दी बिर्दी होते, ती गोष्ट वेगळी, ॲलर्जी वगैरे. पण नॉर्मली कंठ स्वतःकडे काही ठेवून घेत नाही. जे वरती तुम्ही भरवाल, फीड खाली गेलं, इकडनं फीड आउट बाहेर आलं. कंठाचं काम हे फक्त पोस्टमनचं आहे. भरताने काय केलं आहे? 14 वर्ष रामाच्या पादुका घेतल्या, 14 वर्ष उत्तम राज्य केलं, म्हणजे पोस्टमनचंच काम केलं की. म्हणून कंठम भरतवंदीचा, भरताला वंदनीय असणारा राम माझ्या कंठाचं रक्षण करो. स्कंदव दिव्यायुध पातू भुजव भग्नेश कारमुका. स्कंदव दिव्य आयुध धारण करण्या एवढी ताकद स्कंदामध्ये असू दे. हे म्हणजे रामभक्तांचं, म्हणजे रामदास काय किंवा हनुमान काय, हे सगळे व्यायामप्रेमी आहेत. त्यांचं सांगणं आहे की शरीर गोटीबंद ठेवा, उत्तम ठेवा, तर तुमच्याकडनं भक्ती उत्तम होईल. म्हणून दिव्य आयुध धारण करण्या एवढी ताकद असणारा राम माझ्या स्कंदाचं रक्षण करो. म्हणजे हे स्त्रियांनाही लागू आहे बरं का. थोडं जिम बिमला जात जा, म्हणजे सगळ्या श्रीराम जयरामच्या जपमाळा करायच्या उत्तम असतील तर आधी शरीर ठणठणीत हवं. त्यामुळे जिम बिमला जात जा. त्यामुळे त्यांचा हा आग्रह आहे की मजबूत राहा. त्याच्या पुढचं भुजव भग्नेश कारमुका. कारमुका म्हणजे बाण, ज्याने बाण तोडला, सीता स्वयंवरातली ती गोष्ट आहे. भग्नेश कारमुका म्हणजे एवढी ताकद पाहिजे ना तो बाण लावायचा आपल्या भाऊमध्ये. तो भग्नेश कारमुक राम माझ्या भुजांचं रक्षण करो, तेवढी ताकद माझ्या भुजांमध्ये येऊ दे. करो सीतापती पातू. आता पाणीग्रहण, सीता आणि राम ही इतक्या वर्ष एकत्र जोडी आहे, म्हणजे हा सुद्धा किती एकनिष्ठ. तर सीता म्हणजे त्या रघुकुलातल्या लोकांचं वर्णन आहे की राज्य करायचं असेल तर राज्य प्रथम, बाकी नाती वगैरे नंतर, असं ते एकंदर वर्णन आहे. त्या ह्याच्यातनं सीता समजा वनवासात गेली, तो भाग आला इथं, तो डिस्कशनचा भाग आहे. अनेक लोक त्याच्यावर वेगवेगळे डिस्कशन करत आहेत. पण त्याच्यानंतर जो रामाने अश्वमेध यज्ञ केला, वास्तविक राम हा केवढा मोठा राजा, त्याला अनेक राण्या करता आल्या असते हो. आणि रघुकुलात ती पद्धत होती, म्हणजे आणि राजाला त्यावेळी ती मान्यताही होती. पण रामाने दुसरं लग्न केलेलं नाही. त्यानं सीतेची मूर्ती बाजूला यज्ञाच्या वेळी ठेवलं होतं आणि यज्ञ केलेला आहे. त्यामुळे अशी जोडी, करव सीतापती पातू, सीतेचा पती म्हणजे तिचं पाणी ग्रहण करणारा, तिच्याशी एकनिष्ठ असणारा माझ्या कराचं रक्षण करो. करव सीतापती पातू हृदयम जामदग्नी जित. जामदग्न म्हणजे परशुराम. हृदयम, आता हृदयाचा आणि जमदग्नींचा काय संबंध? अगदी सोपा आहे ना. हल्ली BP, शुगर, हार्ट अटॅक याचं येण्याचं मूळ कारण काय हो? राग नाही का, संताप, चीड, टेम्पर जाणं वगैरे, असं काहीतरी म्हणतो ना आपण. BP वाढलं त्याचं वगैरे, आणि मग ते हृदयावर परिणाम होतात. जमदग्नी आणि परशुरामाचं आणि रामांचं एकदा युद्ध झालेलं आहे, आणि त्यात रामाने जमदग्नीला हरवलेलं आहे. म्हणून नंतर मग त्यांनी त्यांचं स्वतःचं धनुष्य त्यांना दिली वगैरे, हा पुढचा भाग झाला. पण ह्या परशुराम म्हणजे रागाचं प्रतीक. त्या रागावर नियंत्रण मिळवणारा, रागावर जय मिळवणारा राम माझ्या हृदयाचं रक्षण करो. म्हणजे रागावर जय मिळवणार की हार्ट अटॅक वगैरे, ECG वगैरे सगळे लांब राहतील. म्हणून हृदयम जामदग्नी जित. मध्यम पातू खरं ध्वंसी. मध्यम म्हणजे हा इकडला पाक. आता खरं राक्षसांचा ध्वंस केला, त्यांना नाश केला, हा पौराणिक अर्थ झाला. इथे एक वेगळा अर्थ काय नसतो. मध्यमपद म्हणजे हा पोटाचा लहान आतडा वगैरे हा भाग. ख
म्हणजे आकाश आणि र म्हणजे रमणारे. किती सुरेख अर्थ लोक लावतात बघा. म्हणजे अभ्यासक काय काय कसा विचार करत असतात. फार सुंदर उदाहरण आहे. ख म्हणजे आकाशात आणि र म्हणजे रमणारे. आकाशात रमणारे कोण? गॅसेस, वायू वेगवेगळे. आमच्या पोटात पण तेच असतात ना. त्या वायूंवर विजय मिळवणारा म्हणजे आमचं मेटाबॉलिझम व्यवस्थित ठेवणारा, असा त्याचा अर्थ काढलेला आहे. म्हणून ते मध्यम पाहतो खरं खरंच ध्वंसी म्हणजे त्या वायूंवर जय मिळवणारा राम माझ्या या भागाचं रक्षण करो. पुढे नाभिन जांबवताश्रया म्हणजे जांबवंत, मग ती ब्रह्म, विष्णूच्या कमळाचं बेंबीच्या याच्यावर तो ब्रह्म वगैरे, ती पौराणिक त्याच्यात फार हे नाही आहे. त्याच्या पुढचं सुग्रीवेशो कटिपातू. आता सुग्रीवेशाची कथा तुम्हाला माहिती असेल की सुग्रीवेशाचं राज्य गेलं होतं, त्याची बायकोही गेली म्हणजे शत्रूने नेली होती. राम आणि लक्ष्मणाने त्याचं ते राज्य त्याला परत मिळवून दिलं. अशी सगळी स्टोरी आहे. पण हे झाल्यानंतर काय, सुग्रीव रामभक्ती विसरला. म्हणजे आपण जे नेहमी करतो तसं गरज सरवणी वैद्य मरो, हे तेव्हापासून मला वाटतं चालत आलेलं असावं. तर तो विसरल्यानंतर लक्ष्मणाने त्याची अक्षरशः आजच्या भाषेत म्हणजे बिन पाण्याने हजामत केलेली आहे. रामायणात सुरेख श्लोक आहेत त्याचे. ते झाल्यानंतर मात्र तो खडबडून जागा झाला. आणि मग काय म्हणतात ते, जे लगाके त्याने रामाची सेवा केलं, म्हणजे युद्धात मदत केलं, पलीकडे जायला मदत केलं, लंकेत जायला वगैरे. म्हणजे मग आपण म्हणजे म्हणतो ना की मी कंबर बांधली म्हणतो ना, तशी त्याने जी कंबर बांधली. असं कंबर बांधून आपण तयार व्हायला पाहिजे रामभक्ती किंवा चांगल्या कार्याकरता. म्हणून असा सुग्रीवेशाचा आवडता माझ्या कटीत म्हणजे माझ्या कटीत ही प्रवृत्ती येवो, कुठलीही गोष्ट कंबर बांधून ध्यास घेऊन करायची, असा त्याचा अर्थ आहे. सुग्रीवेशो कटिपातू सक्तीनी हनुमत प्रभू. सक्तीनी म्हणजे मांडी. हनुमत प्रभू आता एवढा प्रचंड आपल्या मांड्यात ताकद हवी ना. हनुमत प्रभू त्याच्यासारखं असं वीरासनात बसायचं असेल किंवा त्याचं कोटीच्या कोटी उड्डाणं घ्यायची असतील, त्याचे मांडीत ताकद हवे. त्यामुळे हनुमानाचा प्रभू माझ्या सक्तीनेचं रक्षण करो. उरू म्हणजे दोन्ही मांड्या. उरू रघुत्तम पातू. रघुत्तमाकडे म्हणजे मग आता मी सांगितलं तसं की बाकी प्रलोभनांवर उरू म्हणजे मांड्यांच्या भागातच सगळी प्रलोभनं बरीचशी आहेत आणि आम्ही डिटेल जात नाही. त्यांच्यावर विजय मिळवणारा असा रघुत्तम, त्याने म्हणजे त्याचं तिथे रक्षण करो. रघुत्तम रक्षत कुल विनाशक होतं. जानूनी सेतुकृत पातू. आता जानूनी म्हणजे गुडघे. आता सेतू बांधणारा राम माझ्या जानूनीचं म्हणजे गुडघ्यांचं रक्षण करो. ह्याच्यात काय असेल हो, काय संबंध असेल ह्याच्यात? आपला गुडघा हा सुद्धा सेतूच नाही का? खालच्या भागाचा आणि वरच्या शरीराचा हा सेतू आहे. या सेतूमुळेच खालचे पाय आणि हे जोडलेले आहेत. त्यातनं आणखीन अर्थ सुरेख काढलेला आहे की पाय म्हणजे भूमी, वरचा भाग म्हणजे अग्नी, त्यानंतर आकाश, असे ते भाग केलेले आहेत. आणि तिकडे रामाने जल आणि भूमी याच्यावर सेतू बांधला, तसा खालचे पाय म्हणजे भूमी आणि मधला भाग म्हणजे जलभाग, म्हणजे उरूचा भाग तो जलभाग, यांना जोडणारा सेतू म्हणजे गुडघा. या गुडघ्याचं रक्षण करणारा, त्या दोन शक्तींवर सेतू बांधणारा राम या माझ्या गुडघ्यांचं रक्षण करो. त्यामुळे जानूनी सेतू कृतपातू जंगे दशमुखांतका. दशमुखाचा अंत करणारा. अर्थात दशमुख म्हणजे रावणच फक्त नाही की 10 आपले षटविकारणी असे जे सगळे वाईट 10 गोष्टी आहेत त्यांच्यावर विजय मिळवणारा. जंगे दशमुखांतका. ह्याच्या पुढची जी गोष्ट आहे ना, ते पादो बिभीषण फार सुंदर आहे. पादो बिभीषण श्रीद. बिभीषणाला श्री देणारा. मगाशी मी ते म्हटलं ना की श्री ही कोणीतरी द्यायची असते आणि ती हे सगळे गुण बघून द्यायची असते. तर बिभीषणाला श्री देणारा राम. पण तो मग पायाचं रक्षण का करो? आता रावण, कुंभकर्ण, त्याची ती बहीण आणि बिभीषणी 4 भावंड. 3 जण रावणाच्या बाजूने गेली, पण बिभीषण सत्तेच्या बाजून, तो घरभेदी वगैरे म्हणून घेतला, पण सत्तेच्या बाजूने उभा राहून रामाच्या बाजूला आला. म्हणजे त्याने सन्मार्ग पकडला, सन्मार्गाला आला तो. अशा सन्मार्गाला पावलं ज्याची गेली त्या बिभीषणाचा आवडता राम हा माझ्या पायाचं रक्षण करो. म्हणजे माझी पावलं देखील असेच सन्मार्गाला जावोत, हा त्यातला गुप्त अर्थ. पाहतो बिभीषणा श्रीद पाहतो राम खिरण बापू. आता ह्याच्या पुढे मग ती मी मग अशी म्हटलं तसं की येतान राम बोलोपेतान रक्षायम सुकृती पटेत. चिरायू होईल, सुखी होईल, पुत्री होईल, विजयी होईल. ह्याच्या पुढलं विनयी होईल. हे रामरक्षेचं पठण केलं की अहंकार जळून जातो, विनयी होईल. हे त्यातलं महत्त्वाचं आहे.
पाताल भूतल व्योम, तिन्ही याच्यात चारिणं आणि छद्मचारिणं, हे आता बऱ्याच आपल्या पोस्टमध्ये याचा अर्थ बऱ्याच लोकांनी दिलेला आहे. न दृष्टमपि शक्त असते, दृष्टीला दिसणार नाहीत अशांपासून देखील रामनाम आपल्याला वाचवतं. रामेती रामभद्रेती रामचंद्रेती वा स्मरम, म्हणजे राम म्हणा, रामभद्र म्हणा, रामचंद्र म्हणा, कसे स्मरण करा. नर म्हणजे ह्या नर म्हणजे त्यात नरनारायण म्हणतो तसं, म्हणजे स्त्री पुरुष सगळेच आले. नर म्हणजे फक्त पुरुष असा अर्थ नाही त्याचा. तर दे नर ह्या राम म्हणून म्हणा, रामभद्र म्हणून म्हणा, रामचंद्र म्हणून म्हणा, याचा जप करतील. नरो न लिप्यते पापेर, पापाने लिप्त होणार नाहीत. भक्ती मुक्तींचे विंदती, जगत जय त्रैक मंत्रेण, म्हणजे भूलोक, पाताळलोक आणि स्वर्गलोक ही ती जगत जय त्रैक, 3 जग राम, ही सुद्धा रामनामानेच त्याचं रक्षण होतं. एक कंठेधारी तस्य करस्था सर्वसिद्ध्या, कंठधारण म्हणजे रामाची माळ, जपमाळ किंवा रामाची मूर्ती अशी गळ्यात लाकेटा घालून नाही फिरायचं आहे. कंठात ठेवा, म्हणजे रामनाम सदा सतत जपत राहा, कंठातून ते येऊ दे. एक कंठेधारे असा तो राम कंठस्थ करायचा आहे. एक कंठेधारी तस्य करस्था सर्वसिद्ध्या, वज्र पंजर नाम भेदम यो राम कवच स्मरेत. पुढे सोपं आहे, अव्याताज्ञ सर्वत्र लभते जय मंगलम. आता मी मगाशी जे म्हटलं ना ते इथे आलं आहे. आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा मीमाम हरा, म्हणजे आदिष्टान हे बुधकौशिक ऋषी झोपले होते, त्याला शंकराने रामरक्षा मीमाम हरा हा, म्हणजे शंकराने त्यांना ते स्वप्नात येऊन सांगितलेलं आहे. तथा लिखितवान प्रात प्रबुद्धो, प्रबुद्ध म्हणजे सकाळी उठल्यानंतर. तथा लिखितवान प्रात प्रबुद्धो बुधकौशिका, बुधकौशिकाने सकाळी उठल्यानंतर ते आठवण ती लिहून काढली आहे, असा त्याचा अर्थ आहे. बाकी आराम कल्पवृक्षाणाम विराम, हे आता त्याची वर्णन हे चालली सोपी आहे ती. त्यातसुद्धा कल्पवृक्ष देवाला म्हणणं हे ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. म्हणजे अनेकांनी कल्पवृक्ष देवाला म्हटलेलं आहे, म्हणजे त्यातला कुठलाही अंश वाईट नाही असा तो कल्पवृक्ष, म्हणजे कुठल्याही याचा उपयोगच आहे. अभिराम श्रीलोकानाम राम श्रीमान सनत प्रभू. आता हे जे पुढचं वर्णन आहे ते त्याचं लहानपणीचं आहे, म्हणजे जेव्हा राम लक्ष्मण जेव्हा विद्याध्यानाकरता आश्रमात गेले होते तेव्हाचं वर्णन आहे. तरुणव, म्हणजे ही सगळी विशेषण आहेत, अगदी साधी साधी आहेत. तरुणव, रूपसंपन्नो, सुकुमारो, महाबलव, अगदी सोपी आहेत. पुंडरीक म्हणजे कमळ, पुंडरिकासारखे विषलक्ष. चीर कृष्णा जिनांबरो, कृष्ण जिनांबर म्हणजे काळ हरिण, म्हणजे हरणाजिनाची वस्त्र धारण करणारे. चीर कृष्ण जिनांबरो. फलमूला शिलवदांतो, म्हणजे कंदमुळं फळं याच्यावर जगणारे. फलमूला शिलवदांतो. आणि तापसो ब्रह्मचारिण, ब्रह्मचारी होते आणि म्हणजे तप करणारे तापसी होतेच. पुत्र दशरथस्य तू, म्हणजे दशरथाचे दोन्ही पुत्र. भ्रातरो राम आणि लक्ष्मणा, भ्रातरो राम लक्ष्मणा. शरण्यव सर्व सत्वानाम, आणि श्रेष्ठ धनुष्पतांमध्ये श्रेष्ठ होते. लक्षत कुलनिहन तारो त्रायतान्नो रघुत्तमा. पुढे आतसज्ज धनुष्या विसुस्पृक्षा वक्षाय शुगनिसंग संगीनव. आतस्य म्हणजे धनुष्याने सगळ्या अस्त्राने ते ज्याचा भाता भरलेला आहे असा राम. रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रत, म्हणजे हे रामा, हे सगळी आयुध घेऊन तू माझं रक्षण करण्याकरता मी ज्या वाटेने जाईन त्या वाटेने पुढे चाल, माझं रक्षण करता तू आहेस, असं त्यात ते वर्णन. पथी सदैव गच्छताम, सन्नद्य कवची खडगी गच्छन मनोरकम, ते अगदी सोपं आहे. आता पुढे रामो दशरथी शूरो लक्ष्मणानुचरो, म्हणजे लक्ष्मणाचा अनुचर. काकुत्स, हे त्याचं काकुत्स कुळातील म्हणून. पुरुष म्हणजे पूर्ण पुरुष. कौशल्ययो म्हणजे कौशल्याचा. रघुत्तम, रघुकुळातील उत्तम. वेदांत म्हणजे वेदांती होते ते. यज्ञेश म्हणजे यज्ञाचा रक्षण करता किंवा यज्ञाची देवता. पुराणातला पुरुषोत्तम. जानकी वल्लभ. श्रीमान अप्रमेय पराक्रमम, ही पुढे त्याची सगळी वर्णन आहेत. इत्येतानि जपन नित्यम मद्भक्तम श्रद्धया अन्विता, श्रद्धेने ज्याचा जप करतील. अश्वमेधाधिकम पुण्यम, अश्वमेध यज्ञाचं जे पुण्य आहे ते त्याला लाभेल. रामम दुर्वादलश्यामम, दुर्वादलासारखा पद्माक्षम, म्हणजे कमळासारखे पण दुर्वादलाचा वर्ण असलेले. पद्माक्षम. पीतवाससम, परत पिवळा वस्त्र असलेले.
स्तुवंती नाम बिरदेरबी नते संसारिण वरा. परत पुढे रामम लक्ष्मणम पूर्वजम रघुवरम सीतापतीम सुंदरम काकुत्सम करुणार्णवम गुणनिधिम विप्रप्रियम धार्मिकम राजेंद्रम सत्यसंधम दशरथतनयम श्यामलम शांतमूर्तीम वंदे लोकाभिरामम म्हणजे लोकांचा लाडका रघुकुलतिलकम राघवम रावणारीम. या एका 4 ओळीत जवळजवळ 14-15 रामाची विशेषणं वेगवेगळी दिली आहेत. तात्पर्य काय की या वेगवेगळ्या स्वरूपात राम डोळ्यासमोर ठेवून त्याची भक्ती करा, एवढंच त्यातलं सांगायचं आहे. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पते नमः. हे साधे श्लोक आहेत. श्रीराम राम रघुनंदन राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम. हे महत्त्वाचं आहे आजच्या ह्याच्यात. रणकर्कश आमचे देव सगळे आहेत. श्रीराम राम शरणम भवराम राम. ह्याच्या पुढचं महत्त्वाचं श्रीरामचंद्र चरण मनसा स्मरामी. मनापासून त्याचं स्मरण करायचं आहे आपल्याला. श्रीरामचंद्र चरण वचसा गृणामी. बोलण्यात पण त्याचं चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे, त्याचा जप करायचा आहे. श्रीरामचंद्र चरण शिरसा नमामी. म्हणजे लोक त्याच्या पायावर टेकून ते करायचं आहे. श्रीरामचंद्र चरण शरणम प्रपद्ये. पुढच्या श्लोक बऱ्याच ठिकाणी आलेले आहे. माता रामो मतपेरा रामचंद्रा स्वामी रामो. हे अनेक याच्यात तूच माझी माता तुझं माझा पिता हे अनेक ठिकाणी आलेलं आहे. त्याच्या पुढे दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तू जनकात्मजा पुरतो मारुती यस्य तौमंदे रघुनंदनम लोकाभिराम. आता इथे परत विशेषण चालू झाली. लोकाभिरामम रणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. याचा पुढचा श्लोक आहे तो हनुमान श्रेष्ठ सेवक श्रेष्ठ भक्त त्यांच्याकरता. म्हणजे असं फार म्हणजे स्तोत्रात कमी आलेलं असतं. म्हणजे एखाद्या त्याच्या भक्ताचं करता सुद्धा 4 ओळी देणं हे फार कमी आहे. पण ह्याच्यात मनोजवम, आता याचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम. बुद्धिमतां वरिष्ठ म्हणजे महत्त्वाचं आहे. आणि जितेंद्रिय इंद्रियावर विजय मिळवलेला आणि बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा वरिष्ठ असलेला. वातात्मजम वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. त्याच्या पुढचा श्लोक आहे तो वाल्मिकींकरता लिहिलेला आहे. कूजंतम राम राम इति. म्हणजे ज्यांनी राम रामाचं आमच्या पूजन केलं सारखं. ते कसं केलं? मधुरम मधुराक्षरम. अत्यंत मधुरतेने मधुर अक्षरात हे त्यांनी केलेलं आहे वाल्मिकींनी. आरुह्य कविता शाखा म्हणजे झाडाच्या फांदीवर आरुह्य चढून असलेली. वंदे वाल्मिकी कोकिलम म्हणजे कोकिळेच्या आवाजात हे आम्हाला रामायण ज्यांनी ऐकवलं नाही त्या वाल्मिकींना हे इथे नमन केलेलं आहे. आपदाम अपहर्तारम आपदांचा हरण करणारा. दातारम सर्वसंपदा देणारे. लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. भर्जनम भवबीजानम. आता भवबीज म्हणजे आपले मोह सगळे. आता मोह असेच की त्याला जास्त कोंब फुटतात पण ते लवकर नष्ट होतं. मोह म्हणजे मोह असं नाही, चांगल्या इच्छा म्हणा येते. पण त्याच जर ते भाजलं आणि ते जर सीड्स असतात ते आपण मातीत रोवली तर त्याला आणखीन छान दुमारे फुटतात. म्हणून हे भाऊबीज भर्जन करणारे म्हणजे भाजून घेणारे. भर्जनम भाऊबीजनम अर्जनम सुखसंपदांचं अर्जन करायचं आहे. तर्जनम यमदूतानाम म्हणजे यमदूतांचं तर्जन म्हणजे त्यांना जाळून टाकणारे. याचा अर्थ असा आहे का की हे आपण म्हटलं की आपण काय चिरंजीव हो वगैरे असा अर्थ नाही त्याचा. पण आपल्याकडे अशी एक पद्धत आहे की एकतर यमदूत येतात नाही तर देवदूत येतात. हे जर सगळं वाचलं तर यमदूतांचं तर्जन होईल, ते जळून पळून जातील. देवदूत आपल्याला घेऊन पुष्पक विमान कदाचित पाठवतील. अशी म्हणजे पुष्पक विमानाचा अर्थ काय आता तसाच अगदी धरायचा नाही की काही चार्टर प्लेन आलं वगैरे असं नाही अर्थ धरायचा. पण शांततेने आणि आनंदात सगळी कर्तव्य पार पाडून आपलं मोक्षाकडे रवानी होईल असा त्याचा तो अर्थ घ्यायचा आहे. तर्जनम यमदूतानाम राम राम इति गर्जनम. रामाचा राम गर्जन करायचं आहे आपल्याला. पुढे रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशं भजे. हे ते प्रथमा ते सप्तमी ते सगळ्यांना माहिती अष्टमीपर्यंत.
रामाय तस्मै नामा रामा नास्ति परायणम परतरम रामस्य दासोस्म्यहम रामे चित्तले सर भूतमे भो राम म्हणजे संबोधनाचं एक वचन भो राम मामोदर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम म्हणजे सहस्रनाम जेव्हा भीष्माने सांगितली तेव्हा पार्वतीने सांगितलं हो सहस्रनाम एवढं हे सगळं म्हणजे कंठस्थ करण्यापेक्षा याच्यापैकी सोपा उपाय नाही का. त्यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे की सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने रामाचं नाव घ्या ते नामा एवढंच त्याचं पुण्य आहे. इति श्री बुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णं श्री रीता सीतारामचंद्रार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. आता आपण कीर्तनाची क्लिप याची आपण वाट बघूया आलं का बघतो का ते लाईव्ह येत आहेत कारण तेही बघत असतील ते बघित असतील तर त्यांचं ते कीर्तन त्यांच्या वेळात ते चालू करतील. तोपर्यंत श्रीरामाचा जप करून ध्यान करत बसूया आपण किंवा माळ करत बसूया. रामराणा आज दुपारी 12:30च्या सुमारास भूतलावर परत येणार आहेत आणि आपल्या ह्या आत्ता जे संकट आलेलं आहे त्या काळात त्यांचं हे आगमन होत आहे. तर आपण त्यांना वंदन करू त्यांचं नामजप करत कीर्तनाची वाट बघूया. ते आलं की आपण लाईव्ह परत येऊ. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम.